नमस्कार, मी अर्जुन. आपणा सर्वांचं अर्जुन MPSC UPSC मराठीतून या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्र हो, आपण भारतीय राज्यव्यवस्था ह्या विषयाचा अभ्यास करतो आहे आणि त्यासाठीच लक्ष्मीकांत सर ह्यांच्या इंडियन पॉलिटी ह्या पुस्तकाचा मराठीतून अभ्यास करत आहोत. आत्तापर्यंत आपण एकूण 13 भागांचा अभ्यास केला आणि आज भाग 14मध्ये आपण मूलभूत हक्क कलम 21 ते कलम 22 ह्यांचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आधीच्या भागांचा अभ्यास केला नसेल तर आधी मागचे एकूण 13 भाग तुम्ही अभ्यासा आणि मग भाग 14चा अभ्यास तुम्ही करा. आणि हो, माझं अर्जुन MPSC UPSC मराठीतून हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. मग सुरुवात करूया आजच्या भागाला. भाग 14, मूलभूत हक्क कलम 21 ते कलम 22. मित्र हो, कलम 21 भारतीय राज्यघटनेच्या यामध्ये जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण या संदर्भात मूलभूत हक्क देण्यात आले. मग सर्वात आधी या हक्काचा अर्थ काय ते समजून घेऊ आणि हा हक्क कसा डेव्हलप होत गेला किंवा याची व्याप्ती कशी पुढे वाढत गेली ते आपण समजून घेऊ. मित्र हो, जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण या अधिकाराचा अर्थ असा आहे की कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून त्या व्यक्तीला वंचित केलं जाणार नाही. मग यामध्ये एक शब्द खूप महत्त्वाचा आहे की कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धतीशिवाय. याचा अर्थ की जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे जे संरक्षण आहे हे हिरावून घेतल्या जाऊ शकते, परंतु त्यासाठी कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धती असणं गरजेची आहे. मग ही कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धती कशी असेल ते आपण पुढे समजून घेऊ. आता हा जो अधिकार आहे कलम 21च्या माध्यमातून जो भारतीय राज्यघटनेमध्ये देण्यात आला आहे, हा कोणासाठी उपलब्ध आहे तर नागरिक म्हणजे भारताचे नागरिक, तसेच परकीय दुसऱ्या देशाचे नागरिक जे भारतामध्ये वास्तव्य करतात, भारताचे रेसिडेंट आहेत, या दोघांनाही कलम 21 अंतर्गत जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण प्राप्त आहे. परंतु महत्त्वाचा मुद्दा आहे की तो भारताच्या भूमीवर एखादा भारतीय नागरिक दुसऱ्या एखाद्या देशामध्ये जर मूलभूत हक्क ज्यामध्ये जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण केलंय यासाठी किंवा या हक्क मिळण्यासाठी जर त्या ठिकाणी प्रयत्न करत असेल तर कदाचित त्याला त्या ठिकाणी हा अधिकार मिळणार नाही. म्हणून जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण कलम 21 अंतर्गत जो मूलभूत अधिकार दिलाय नागरिकांना व परकीयांना, हा फक्त भारतीय भूमीवर उपलब्ध आहे. क्रमांक 2 की कलम 21 अंतर्गत जे संरक्षण भारतीय नागरिकांना तसेच परकीयांना मिळते ते असंगत कार्यकारी कृती विरुद्ध उपलब्ध आहे. बघा, असंगत कार्यकारी कृती. बघा, मूलभूत हक्कांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर अशा छोट्या छोट्या गोष्टींवरतीच आपल्याला लक्ष देणं गरजेचं असतं, कारण ह्यावरतीच प्रश्न पडतात. म्हणून हे लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं होतं की कलम 21 अंतर्गत जे संरक्षण दिले जाते ते केवळ, हा शब्दप्रयोग परत लक्षात घ्या, केवळ असंगत कार्यकारी कृतीविरुद्ध उपलब्ध आहे. असंगत कायदेविषयक कृतीच्या विरुद्ध नाही. म्हणजे जर एखादा कायदा कायदे मंडळाने, संसदेने जर पारित केला असेल तर त्याविरुद्ध हे अधिकार प्राप्त नाही. यामध्ये वैयक्तिक स्वातंत्र्याची पण डेफिनेशन दिली आहे. त्यामध्ये फक्त सुरुवातीला असं म्हटलं होतं की केवळ व्यक्तीच्या शरीराचे स्वातंत्र्य
असा अर्थ किंवा अशी डेफिनेशन या वैयक्तिक स्वातंत्र्याची सर्वोच्च न्यायालयाने केली होती. मित्रहो, या कलम 21 मध्ये जो आपण अर्थ समजून घेत असताना एक शब्दप्रयोग समजून घेतला की कायद्याने प्रस्थापित कार्यपद्धती व कायद्याची उचित प्रक्रिया, हे जे दोन संकल्पना यामध्ये फरक आहे. त्यापैकी कायद्याची उचित प्रक्रिया ही जी संकल्पना आहे ही अमेरिकेच्या घटनेवरनं आपण घेतली आहे. आणि या फरकामुळेच निश्चित कार्यपद्धती निश्चित करणारा जो काही कायदा असेल तो असंयुक्तिक आहे, अन्यायी आहे किंवा अयोग्य आहे या आधारावर बाद ठरवता येणार नाही. म्हणजे कायद्याने प्रस्थापित जी कार्यपद्धती आहे याच्या माध्यमातून जर एखादा कायदा केला असेल किंवा एखादी कार्यपद्धती निश्चित केली असेल तर ती कार्यपद्धती असंयुक्तिक आहे, अन्यायी करणारी आहे किंवा अयोग्य आहे या आधारावरती त्याला बाद ठरवता येणार नाही. मित्रहो, मूळ संविधानात मानवाला जीवन जगण्याचा व व्यक्तिगत स्वातंत्र्य एवढेच हक्क समाविष्ट होते जे आपण कलम 21 मध्ये समजून घेतलं की जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. परंतु जसा काळ बदलत गेला, व्यक्तीच्या विकासासाठी व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आणखीन काही गोष्टीची गरज भासायला लागली आणि मग या कलम 21ची सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या खटल्यांमध्ये समीक्षा केली आणि त्याच्या माध्यमातून या कलमाची म्हणजेच कलम 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण याची व्याप्ती वाढवत नेली. मग या संबंधित म्हणजे कलम 21ची व्याप्ती वाढवणारे काही खटले आहेत. मग यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात की असा कुठला खटला आहे की त्यामध्ये कलम 21चा संकुचित अर्थ घेण्यात आला आहे. कुठला खटला असा आहे की त्यामध्ये कलम 21चा व्यापक अर्थ घेतला आहे. त्यामुळे हे खटले समजून घेणंही महत्त्वाचं होतं. आपण काही महत्त्वाचे खटले आहेत ते समजून घेतोय. त्यापैकी पहिला खटला AK गोपालन केस, जो 1950 मध्ये झाला होता आणि त्याचा जो बेस होता प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, म्हणजे कायद्याने प्रस्थापित कार्यपद्धती. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम 21चा संकुचित अर्थ घेतला आणि त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं स्पष्ट केलं की कलम 21 अंतर्गत जे संरक्षण प्राप्त आहे भारतीय नागरिकांना आणि परकीयांना ते केवळ असंगत कार्यकारी कृतीविरुद्ध उपलब्ध आहे, कायदेविषयक कृतींच्या विरुद्ध नाही. कायदेविषयक कृतींच्या विरुद्ध नाही. म्हणजे जो कायदा संसदेने केला असेल, कायदेमंडळाने केला असेल, त्या कायद्याच्या विरुद्ध कलम 21 अंतर्गत संरक्षण प्राप्त नाही. आणि यामध्ये जो प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ हे जे काही तत्व आपण समजून घेतलं, त्या तत्वामधील लॉ याचा अर्थ आहे की भारतीय संसदेने पारित केलेला कायदा. मग संसद कायद्याने व्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकते असा निकाल किंवा असा संकुचित अर्थ या ठिकाणी कलम 21 से संबंधित AK गोपालन केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केला. संसदेचा कायदा सर्वोच्च न्यायालय रद्द करू शकणार नाही असं सुद्धा यामध्ये स्पष्ट करण्यात आलं. त्यालाच आपण कायद्याचे राज्य असं म्हणतो. मित्रहो, त्यानंतर जो दुसरा खटला होता की जो खऱ्या अर्थानं कलम 21ची व्याप्ती वाढवतो, तो खटला आहे मनेका गांधी खटला की जो 1978 मध्ये झाला होता. आणि त्या ठिकाणी कायद्याची उचित प्रक्रिया जे अमेरिकन घटनेवरनं आपण अडॉप्ट केलंय, म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, ह्या तत्वाचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय. मग गोपालन खटल्यामध्ये जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता आणि संकुचित निर्णय दिला होता, तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने
मनेका गांधी खटल्यामध्ये बदलला आणि या खटल्यामध्ये कलम 21चा व्यापक अर्थ लावला. मग त्यांनी जीवित या शब्दामध्ये जिवंत राहण्याबरोबरच व्यक्तीला प्रतिष्ठापूर्वक जगण्याचा हक्क समाविष्ट आहे असं मत व्यक्त केलं आणि कायद्याची उचित प्रक्रियाही लागू केली. म्हणजेच कायद्याची उचित प्रक्रिया लागू केली म्हणजे काय, तर कायद्याने प्रस्थापित संयुक्तिक न्याय व योग्य कार्यपद्धतीनेच व्यक्तीला जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून वंचित करू शकेल. म्हणजे कायदा व्यक्तीला या जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून वंचित ठेवू शकतो, परंतु तो जो कायदा आहे तो असंयुक्तिक नसेल, अन्यायी नसेल, अयोग्य नसेल किंवा अयोग्य कार्यपद्धतीने केलेला नसेल. तो कसा असेल, संयुक्तिक असेल, न्याय प्रस्थापित करणारा असेल आणि योग्य कार्यपद्धतीवरती आधारित असेल. अशाच कायद्याने व्यक्तीच्या जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून जे संरक्षण मिळते ते संरक्षण काढून घेऊ शकते राज्यसंस्था, तोपर्यंत नाही. म्हणजे आधीच्या खटल्यामध्ये जे प्रिन्सिपल आपल्याला दिसतं ते प्रिन्सिपल होतं प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ, आणि ह्या खटल्यामध्ये जो भर दिलाय तो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ या प्रिन्सिपलवरती दिलाय. मित्र हो, या केसमध्ये म्हणजेच मनेका गांधी खटल्यामध्ये जे कलम 21 अंतर्गत संरक्षण प्राप्त आहे, हे संरक्षण फक्त असंगत कार्यकारी कृतीविरुद्ध उपलब्ध होतं. ते आणखी व्यापक करत संसदीय कृतीविरुद्ध सुद्धा प्राप्त झाले. म्हणजे जर एखादा असंगत, असंयुक्तिक, अन्यायी व अयोग्य जर कायदा संसदेने केला असेल तर त्याच्या विरुद्ध सुद्धा संरक्षण आता या कलम 21च्या अंतर्गत भारतीय नागरिक तसेच परकीयांना प्राप्त आहे. या पद्धतीनं, या प्रमाणात या कलमाची व्याप्ती वाढवली आणि सर्वोच्च न्यायालयाने एक मत स्पष्ट केलं की जीवनाचा अधिकार केवळ प्राणी म्हणून असणाऱ्या अस्तित्वापुरते मर्यादित नाही. म्हणजे व्यक्तीला जो जीवन जगण्याचा अधिकार दिलाय तो अधिकार फक्त त्याला एक तो प्राणी आहे आणि प्राणी म्हणून तो जगेल या अस्तित्वापुरता तो मर्यादित नाही, तर त्या व्यक्तीला तो जीवनाचा जो अधिकार आहे तो मानवी प्रतिष्ठेसहित जीवनाचा हक्क त्या ठिकाणी देण्यात आलाय. म्हणजे जीवन जगण्याच्या हक्कामध्ये आता त्याला ते जीवन प्रतिष्ठापूर्वक जगता यावं या हक्काचा सुद्धा समावेश करण्यात आला. महत्त्वाची बाब या खटल्यामध्ये की संसद कायदा करून व्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही. कोणते स्वातंत्र्य? जे कलम 21 अंतर्गत भारतीय नागरिक किंवा परकीयांना दिले जाते. आणि संसदेने जर मूलभूत हक्काविरुद्ध जर एखादा कायदा केला असेल जो असंयुक्तिक असेल, अन्यायी करणारा असेल किंवा अयोग्य कार्यपद्धतीने केलेला असेल, मित्र हो, त्या कायद्याला आता सर्वोच्च न्यायालय रद्द करू शकते. हा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला मिळाला. त्यामुळे व्यक्तिगत जीवनाचा जो हक्क आहे किंवा कलम 21 अंतर्गत जे संरक्षण प्राप्त होते त्याच्या व्याप्ती वाढवण्यामध्ये मनेका गांधी हा खटला खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे ह्याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेची आहे. मित्रांनो, मनेका गांधी खटल्याला प्रमाण मानून मग सर्वोच्च न्यायालयाने जे मत व्यक्त केले की प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्याचा अधिकार, मग त्या प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्याच्या अधिकारामध्ये आणखीही काही हक्कांचा समावेश केला आणि जो कलम 21च्या कार्यक्षेत्रामध्ये, कार्यकक्षेमध्ये येतो. मग त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की व्यक्तीला प्रदूषणरहित पाणी व हवेसाठी चांगल्या पर्यावरणाचा हक्क आहे. म्हणजे व्यक्तीला जीवन जगत असताना प्रदूषणरहित पाणी मिळावं, शुद्ध हवा मिळावी आणि चांगलं पर्यावरण मिळावं, हा सुद्धा त्या व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे, जो कलम 21 अंतर्गत जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अंतर्गत येतो. क्रमांक 2, उपजीविकेचा हक्क.
आपली उपजीविका भागवण्यासाठी व्यक्तीला ती उपजीविका मिळावी, हा हक्कसुद्धा यामध्ये समाविष्ट केला. एकांताचा हक्क असेल, निवाऱ्याचा हक्क असेल म्हणजे घराचा हक्क असेल, किंवा क्रमांक 5 मोफत कायदेशीर मदतीचा हक्क. एखादा नागरिक किंवा परकीय जर न्यायिक कुठली प्रोसेस त्याची सुरू असेल तर त्या प्रक्रियेमध्ये त्याला मोफत कायदेशीर मदत मिळावी राज्यसंस्थेकडनं, हा सुद्धा अधिकार यामध्ये समाविष्ट आहे. त्यामध्ये क्रमांक 6 आरोग्याचा हक्क म्हणजे व्यक्तीला आरोग्याशी संबंधित ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी राज्यसंस्थेकडनं व्यक्तींना मिळाव्यात, हा हक्कसुद्धा कलम 21च्या कक्षेमध्ये आता आहे. क्रमांक 7 एखादा व्यक्ती तुरुंगात असेल आणि त्याला एकांत कोठडीमध्ये जर ठेवलं असेल तर त्याला सुद्धा आता त्या एकांत कोठडीमध्ये ठेवता येणार नाही. म्हणजे एकांत कोठडीतील तुरुंगवासाविरुद्धचा हक्क कलम 21च्या कार्यकक्षेमध्ये येतो. क्रमांक 8 बेड्या घालण्याविरुद्ध सुद्धा, तसेच खटला वेगानं चालवण्याबाबतचा हक्क सुद्धा यामध्ये समाविष्ट आहे. क्रमांक 9 अमानवी वागणुकीविरुद्धचा हक्क. एखाद्या व्यक्तीला अमानवी वागणूक मिळत असेल, प्राण्यासारखी वागणूक मिळत असेल तर तशी मिळू नये, त्याविरुद्ध सुद्धा त्याला हक्क आहे. म्हणजे त्याला मानवी वागणूक मिळावी, हा हक्कसुद्धा या कलम 21च्या कक्षेमध्ये आता समाविष्ट आहे. क्रमांक 10 लांबलेल्या फाशीविरुद्ध हक्क. एखाद्या व्यक्तीला फाशी दिली असेल, ती लांबत असेल तर त्याविरुद्ध सुद्धा त्या व्यक्तीला हक्क या कलमाचा भाग आहे. क्रमांक 11 परदेशी प्रवासाचा हक्क. मित्रहो, या ठिकाणी तुम्हाला आणखी एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. जर देशांतर्गत प्रवास करायचा असेल, देशाच्या सीमांच्या अंतर्गत प्रवास करायचा असेल तर तो हक्क तुम्हाला कलम 21 अंतर्गत नाही मिळत, तो कलम 19 अंतर्गत मिळतो. परंतु तुम्ही जर परदेशी प्रवास करण्याचा हक्क म्हणत असाल तर मित्रहो, त्या हक्काचा समावेश कलम 21 मध्ये करण्यात आला. यावरती प्रश्न पडू शकेल. लक्षात ठेवा दोघांमधला फरक. देशांतर्गत जो प्रवास आपला असतो तो अधिकार आपल्याला कलम 19च्या माध्यमातून मिळतो, आणि देशाबाहेरचा जो प्रवास आहे तो प्रवास कलम 21च्या कक्षेमध्ये येतो. क्रमांक 12 कोठडीतील म्हणजे तुरुंगवासाच्या दरम्यान ज्या कोठडीमध्ये एखाद्या व्यक्तीला ठेवण्यात येतं त्या कोठडीतील छळाविरुद्धचा हक्क सुद्धा 21च्या कक्षेमध्ये येतो. क्रमांक 13 राज्यातून बाहेर घालून त्याच्या बाहेर हकलणे या विरुद्ध सुद्धा अधिकार या कलम 21च्या अंतर्गत येतो. क्रमांक 14 कलम 21 कैद्याला जीवनावश्यक गरजांची पूर्तता होण्याचा हक्क जेलमध्ये, तुरुंगवासामध्ये. मित्र, तुम्हाला आठवत असेल अशाच प्रकारच्या परिस्थिती संदर्भात भगतसिंग आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी जेलमध्ये उपोषण केलं होतं की कैद्यांना जीवनावश्यक गरजांची पूर्तता त्या ठिकाणी झाली पाहिजे, आणि हा अधिकार आता कलम 21च्या कक्षेमध्ये येतो की कैदी असेल नो प्रॉब्लेम, पण त्याला सुद्धा जीवनावश्यक गरजांची पूर्तता व्हावी, कारण तो सुद्धा व्यक्ती आहे, त्याला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचे अधिकार सुद्धा या कलम 21च्या कक्षेमध्ये आहे. क्रमांक 15 स्त्रियांना प्रतिष्ठापूर्ण वागवले जाण्याचा हक्क. क्रमांक 16 सार्वजनिक फाशी विरुद्धचा हक्क. एखाद्या व्यक्तीला जर काही कारणास्तव असं निर्णय दिला गेला असेल की या व्यक्तीला सार्वजनिक फाशी देण्यात यावी, कारण त्याने जो गुन्हा केला अशा प्रकारचा गुन्हा बाकी समाजातील इतर लोक करू नये, या संदर्भात त्या लोकांमध्ये एक भीती निर्माण करण्यासाठी जी काही प्रक्रिया किंवा जी कृती केल्या जाईल त्याविरुद्धचा हक्क त्या व्यक्तीला आहे. म्हणजे सार्वजनिक फाशी विरुद्धचा हक्क त्या व्यक्तीला मिळेल. तो सांगू शकेल की नाही, मला सार्वजनिक फाशी द्यायची नाही, मला जी नॉर्मल फाशी दिल्या जाते एकांतामध्ये त्या प्रकारची फाशी देण्यात यावी. म्हणजे सार्वजनिक फाशी विरुद्धचा हा अधिकार सुद्धा कलम 21च्या कक्षेमध्ये येतो. ऐकून घेतले जाण्याचा अधिकार. बघा, ऐकून घेतले जाण्याचा अधिकार. एखाद्या व्यक्तीवरती अन्याय झाला असेल, एखादा निर्णय जर कोर्ट देत असेल त्या विरुद्ध,
तर त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे. तर त्याला त्याचं म्हणणं ऐकून घेण्याचा जो काही हक्क आहे, घेतलं जाण्याचा जो काही हक्क आहे, तो हक्कसुद्धा कलम 21 अंतर्गत येतो. 18 क्रमांक, माहितीचा हक्क. आणि मित्रहो, याच माहितीच्या हक्कावरती आधारित एक पूर्ण कायदा आहे, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005. तर हा सुद्धा कलम 21च्या कक्षेमध्ये येतो. 19 त्वरित वैद्यकीय मदतीचा हक्क आणि 20 म्हणजे खाजगीपणाचा हक्क. मित्रहो, ह्या सर्व गोष्टी ज्या आत्ता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत, ह्या सर्व गोष्टी एखाद्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी किंवा त्या व्यक्तीचं जीवन हे प्रतिष्ठापूर्ण जगण्यासाठी त्याला मूलभूत आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मनेका गांधी खटल्याला प्रमाण मानून या जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये या पद्धतीनं व्याप्ती वाढवत नेली आहे आणि खऱ्या अर्थानं व्यक्तीचं जे जीवन आहे ते प्रतिष्ठापूर्वक जगण्याचा हक्क प्रदान केला आहे. मित्रहो, कलम 21 यामध्ये शिक्षणाचा हक्क आहे. मग त्या संदर्भात एक खटला आहे, उन्नीकृष्णन खटला 1993. या खटल्यामध्ये कलम 21ची व्याप्ती आणखी वाढवली आणि सर्वोच्च न्यायालयाने अशी भूमिका घेतली की जर व्यक्तीचा विकास करायचा आहे किंवा त्या व्यक्तीला माणूसपणाने जीवन जगायचं आहे, प्रतिष्ठापूर्ण जीवन जगायचं आहे, तर शिक्षणाशिवाय तो व्यक्ती माणूसपणाने जीवन जगू शकत नाही, प्रतिष्ठापूर्ण जीवन जगू शकत नाही. अशी भूमिका जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने घेतली आणि या भूमिकेमध्येच कलम 21ची व्याप्ती वाढवण्यात आली आणि शिक्षणाचा हक्कसुद्धा या कलम 21च्या कक्षेमध्ये आणण्यात आला. आणि त्यासाठी कलम 21 च्या माध्यमातून शिक्षणाचा मूलभूत हक्क व्यक्तीला देण्यात आला. मग या कलम 21 मध्ये काय सांगितलं आहे की राज्यसंस्था 6 ते 14 वयोगटातील मुलांना बघा मोफत व अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देईल. फक्त अनिवार्य नाही किंवा फक्त मोफत नाही, तर दोन्ही शब्द लक्षात घ्या, मोफत व अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देईल. आणि हा अधिकार कलम 21 मध्ये 86व्या घटना दुरुस्तीने 2002 मध्ये समाविष्ट करण्यात आला. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की शिक्षणाचा जो हक्क आहे भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 21 च्या माध्यमातून दिलाय, हा फक्त प्राथमिक शिक्षणासंदर्भात आहे. या हक्काने फक्त प्राथमिक शिक्षण अनिवार्य केलंय. या कलमानं उच्च व व्यावसायिक शिक्षण मूलभूत अधिकार बनवलेला नाही किंवा या अधिकाराच्या माध्यमातून एखादा व्यक्ती उच्च व व्यावसायिक शिक्षण राज्यसंस्थेकडनं त्याला मोफत व अनिवार्य मिळावं असा अधिकार तो मागू शकत नाही, कारण त्यामध्ये फक्त प्राथमिक शिक्षणाचा समावेश आहे. आणि हा हक्क म्हणजे कलम 21 अंतर्गत जो शिक्षणाचा हक्क आहे हा भारतीय नागरिकांनाही उपलब्ध आहे आणि परकीयांना सुद्धा उपलब्ध आहे. मित्रहो, 86व्या घटना दुरुस्तीने भाग 4 मधील जे कलम 45 आहे त्या कलम 45 म्हणजेच मार्गदर्शक तत्व कलम 45 यामध्ये बदल केला आहे आणि कलम 51 नुसार एक नवीन मूलभूत कर्तव्य समाविष्ट भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलं. आणि या 51 मध्ये असं म्हटलंय, त्या पालकांचे सुद्धा हे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. मित्रहो, या घटकावरती मागील काही प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न विचारले गेलेत, त्यापैकी काही प्रश्नांचा सराव करू. प्रश्न क्रमांक 1, मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार. बघा, फक्त तुम्हाला कलम 21 मध्ये काय सांगितलंय एवढं माहीत असून फायदा नाही, तर त्या कलमाची व्याप्ती कशी वाढत गेली, कोणत्या खटल्यामध्ये कोणते अधिकार त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेत हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. मग प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतो की मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमात समाविष्ट करण्यात आला आहे. आणि हा प्रश्न आहे ESI 2017चा. तुमच्यासमोर पर्याय आहेत. क्रमांक 1
जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार. क्रमांक 2, समानतेचा अधिकार. क्रमांक 3, शोषणाविरुद्धचा अधिकार. आणि क्रमांक 4, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. मित्रहो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. प्रश्न क्रमांक 2, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे? PSI 2016च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला आणि पर्याय दिलेत कलम 21C, क्रमांक 2 कलम 21A, क्रमांक 3 कलम 51A आणि क्रमांक 4 कलम 25C. यापैकी योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. शिवाय फक्त योग्य उत्तरच निवडायचं नाही, तर त्याच्या बाजूला तुम्हाला हे पण लिहायचं आहे की समानतेचा अधिकार कलम कोणता आहे, शोषणाविरुद्धचा अधिकार कलम कोणता आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम कोणता आहे, कलम 21C मध्ये काय म्हटलं आहे, कलम 21A मध्ये काय म्हटलं आहे, 51A मध्ये काय म्हटलं आहे आणि 25C मध्ये काय म्हटलं आहे, हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. पुढे प्रश्न क्रमांक 3, कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क मानला गेला? ASO 2011 मध्ये हा प्रश्न विचारला गेला आणि तुमच्यासमोर पर्याय आहे 42वी घटना दुरुस्ती, क्रमांक 2 73वी घटना दुरुस्ती, क्रमांक 3 86वी घटना दुरुस्ती आणि क्रमांक 4 91वी घटना दुरुस्ती. मित्रहो, योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटच्या स्वरूपात आपली उत्तरं नोंदवायची आहे. बरोबर उत्तरं मी त्या ठिकाणीच तुम्हाला सांगेल. मित्रहो, 86व्या घटना दुरुस्ती संदर्भात काही गोष्टी आपण समजून घेऊ, कारण ही खूप महत्त्वाची घटना दुरुस्ती आहे. या घटना दुरुस्तीने एकूण 3 भागांमध्ये बदल केले. मग भाग 3 मध्ये बदल झाला, भाग 4 मध्ये बदल झाला आणि भाग 4A मध्ये पण बदल झाला. मग भाग 3 मध्ये काय बदल झाला ते समजून घेऊ. पहिली गोष्ट की कलम 21 हा शिक्षणाचा हक्क म्हणून भाग 3 मध्ये कलम 21A अंतर्गत समाविष्ट करण्यात आला. दुसरा बदल, यानुसार प्राथमिक शिक्षण कायदा 2019 हा संमत करण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2010च्या माध्यमातून झाली. क्रमांक 3, भारत जगातील 153 देशांमध्ये समाविष्ट झाला की ज्या देशांनी प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं व मोफत केलं. आणि आत्ता 2019 पासून हा जो बदल आहे भाग 3 मध्ये झालेला 86व्या घटना दुरुस्तीने, हा जम्मू आणि काश्मीरलाही लागू आहे. का? कारण त्या ठिकाणी 370 जे कलम होतं ते कलम हटवण्यात आलं आणि आता जम्मू काश्मीरला सुद्धा भाग 3 अंतर्गत हा जो प्राथमिक शिक्षणाचा अधिकार आहे तिथल्या नागरिकांना किंवा तिथल्या लोकांना, व्यक्तींना जे भारताचे नागरिक आहेत त्यांना सुद्धा तो आता उपलब्ध आहे. इन शॉर्ट, हा आता जम्मू काश्मीरला सुद्धा लागू आहे. मित्रहो, हे 4 बदल भाग 3 मध्ये करण्यात आले. आता भाग 4 मध्ये म्हणजे मार्गदर्शक तत्वांमध्ये काय बदल झाला, तर पहिला बदल झाला कलम 45. यामध्ये 6 वर्षापर्यंतच्या बालकांचं संगोपन शिक्षण राज्यसंस्था करेल अशी तरतूद होती. मित्रहो, परत मी तुमचं लक्ष वेधतो की भाग 4 मध्ये ज्या ठिकाणी मार्गदर्शक तत्वांची सर्व माहिती दिली आहे त्यामध्ये 6 ते 14 वर्ष असा शब्द प्रयोग केलेला नाही. त्यामध्ये फक्त 6 वर्षापर्यंत बालकांचं संगोपन आणि शिक्षण राज्यसंस्था करेल असा शब्द प्रयोग केला आहे. त्यामध्ये आता बदल झाला आहे. आधी घटना लागू झाल्यापासून 10 वर्षाच्या आत प्राथमिक शिक्षण मोफत व अनिवार्य ही तरतूद होती. कुठं? कलम 45 मध्ये. आता भाग 4A मध्ये कोणते बदल झाले, तर भाग 4A मध्ये ज्या ठिकाणी मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये 11 क्रमांकाचं क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलं आहे आणि त्यामध्ये असं म्हटलंय की 6 ते 14 वयोगटातील पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हे त्या पालकांचं मूलभूत कर्तव्य असेल आणि त्याचा क्रमांक पण या ठिकाणी दिलाय 11K. ह्या क्रमांकावरती प्रश्न विचारला जाईल.
त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि क्रमांक 3चा बदल भाग 4A मध्ये फक्त नागरिकांनाच असं बंधन आहे. आतापर्यंत आपण समजून घेतलं की कलम 21 साधारणतः भारतीय नागरिक आणि परकीय दोघांनाही लागू आहे, परंतु जेव्हा मूलभूत कर्तव्याची गोष्ट येईल तेव्हा फक्त ते भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहे किंवा असं बंधन फक्त भारतीय नागरिकांवरच आहे. मग प्रश्नामध्ये हे पण विचारले जाऊ शकते की भाग 4A मध्ये 11K अंतर्गत जे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलंय त्याचं पालन करणे भारतीय नागरिकांबरोबरच परकीयांनाही बंधनकारक आहे. तर मित्र ते उत्तर चुकीचं असेल, ते विधान चुकीचं असेल. छोट्या छोट्या गोष्टींवरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो कलम 22 त्यामध्ये असं म्हटलंय की अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण मिळेल. आता अटक काय आणि स्थानबद्धता काय हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. ती व्याख्या जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत कलम 22 आपल्याला समजणार नाही. मग जर देशाच्या साधारण कायद्याने एखाद्या व्यक्तीला जे अटक करण्यात येते त्याला अटक असं म्हणतात, परंतु स्थानबद्धता कायद्याने जर एखाद्या व्यक्तीला अटक केलं असेल तर त्याला म्हणण्यात येतं स्थानबद्धता. त्याला अटक असं म्हटलं जात नाही, त्याला स्थानबद्धता असं म्हटलं जाते. मग आता हे कलम कोणाला लागू आहे किंवा हा अधिकार कोणाकोणाला आहे? भारतीय नागरिकांना आहे, परकीयांना आहे, परंतु मित्र परकीयांना आहे, शत्रू परकीयांना नाही. हा फरक लक्षात घ्या. परकीयांना आहे, परंतु जे मित्र आहेत, ज्या देशांसोबत आपल्या भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि त्या देशाचे नागरिक जर असतील तर ते आपले मित्र परकीय आहेत. तर भारतीय नागरिक तसेच मित्र परकीय या दोघांनाही कलम 22 अंतर्गत अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण प्राप्त आहे. मित्रहो, कलम 22 नुसार जर एखाद्या व्यक्तीला अटक केलं किंवा स्थानबद्ध केलं असेल त्या व्यक्तीचे अधिकार कोणते आहेत? त्या व्यक्तीचे अधिकार या कलम 22 मध्ये सांगण्यात आले. मग स्थानबद्धता ही 2 पद्धतीने करता येते. पहिली एकतर शिक्षा म्हणून केलेली स्थानबद्धता आणि क्रमांक 2 ती म्हणजे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. प्रतिबंध केला जातो आणि त्या प्रतिबंधाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध करता येते, करावं लागतं किंवा केलं जातं. ते कलम 22च्या कक्षेमध्ये येतं. मग शिक्षा म्हणून जी स्थानबद्धता केली जाते ती कशी असते? ही स्थानबद्धता जी आहे, शिक्षा म्हणून केलेली स्थानबद्धता, ही एखादा खटला चालवून त्या व्यक्तीवर जर अपराध त्या व्यक्तीने केला किंवा गुन्हा त्या व्यक्तीने केला असं जेव्हा सिद्ध होतं, हे सिद्ध झाल्यानंतर त्या व्यक्तीची जी स्थानबद्धता केली जाते त्याला शिक्षा म्हणून केलेली स्थानबद्धता असं म्हटलं जाते. म्हणजे या केसमध्ये खटला चालवणं आणि तो व्यक्ती दोषी सिद्ध होणं हे गरजेचं आहे. परंतु दुसऱ्या केसमध्ये ज्या ठिकाणी प्रतिबंधात्मक स्थानबद्धता असं आपण म्हणतो, त्यामध्ये न्यायालयाने शिक्षा सुनावली नसताना, कोणत्याही प्रकारचा खटला चालवलेला नसताना एखाद्या व्यक्तीने भविष्यामध्ये कोणताही गुन्हा करू नये किंवा गुन्हा करण्यापासून त्या व्यक्तीला रोखण्यासाठी जी स्थानबद्धता केली जाते त्याला म्हणतात प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. आणि मित्रहो, ही जी प्रतिबंधात्मक स्थानबद्धता आहे ही केवळ संशयाच्या आधारावर केलेली असते आणि ती भविष्यात एखाद्या व्यक्तीने गुन्हा करू नये यासाठी केलेली सावधगिरी असते. यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ती केवळ संशयावरती केलेली स्थानबद्धता असते. कोणती? प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. तर ते विधान बरोबर असेल. ठीक आहे, पुढे जाऊया. मग कलम 22 अंतर्गत साधारण कायदा आणि स्थानबद्धता कायदा या दोनही कायद्यामध्ये व्यक्तीला कोणते अधिकार प्राप्त होतात ते अधिकार समजून घेऊ. सर्वप्रथम, साधारण कायद्याने जर एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केलं असेल तर त्या केसमध्ये व्यक्तीला कोणते अधिकार मिळतात आणि त्याचे अपवाद काय, ह्या दोन्ही गोष्टी समजून घेऊ. मग क्रमांक 1चे हक्क. जर एखाद्या व्यक्तीला साधारण कायद्याने अटक केली असेल किंवा स्थानबद्ध केलं असेल
तर त्या व्यक्तीला त्याच्या अटकेची कारणं सांगणं गरजेचं आहे. हा त्या व्यक्तीचा अधिकार आहे की त्याला माहीत असावं की त्याला कुठल्या कारणाने अटक केलं. क्रमांक 2, त्याला वकिलाचा सल्ला घेण्याचा अधिकार असेल. ज्या व्यक्तीला अटक केलं आहे त्या व्यक्तीला वकिलाचा सल्ला घेणं त्याचा हक्क असेल. क्रमांक 3, अशा व्यक्तीला अटक केल्यापासून प्रवासाचा काळ वगळता 24 तासाच्या आत सर्वात जवळच्या दंडाधिकाऱ्यासमोर त्याला हजर करावं लागतं. हा सुद्धा त्या व्यक्तीचा हक्क आहे. म्हणजे 24 तासाच्या आत त्या व्यक्तीला दंडाधिकाऱ्यासमोर हजर करणे, त्यामध्येही जेवढा प्रवासासाठी वेळ लागला असेल तो वेळ वजा करता वगळून हा हक्क सुद्धा साधारण कायद्याने अटक केल्यास किंवा स्थानबद्ध केल्यास त्या व्यक्तीला प्राप्त आहे. क्रमांक 4, 24 तासापेक्षा अधिक काळ दंडाधिकाऱ्याने प्राधिकृत केल्याशिवाय तुरुंगात ठेवता येत नाही. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला अटक केली असेल तर 24 तासाच्या आत त्याला दंडाधिकाऱ्यासमोर हजर करायचं आहे. आणि दंडाधिकाऱ्याने जर प्राधिकृत केलं की या व्यक्तीला आणखी काही दिवस, जेवढे दिवस प्राधिकृत केलं असेल तेवढे दिवसांपर्यंत त्या व्यक्तीला तुरुंगात ठेवता येते. परंतु दंडाधिकाऱ्यांनी जर प्राधिकृत केलं नाही तर त्या व्यक्तीला तुरुंगामध्ये ठेवता येणार नाही. हा सुद्धा त्या व्यक्तीचा साधारण कायद्यासंबंधित हक्क आहे. मग आता या व्यक्तीच्या साधारण कायद्यासंदर्भात जे हक्क प्राप्त झाले आहेत कलम 22 अंतर्गत, त्याला काही अपवाद आहेत. अपवाद क्रमांक 1, की शत्रू देशीय जे व्यक्ती आहेत तसेच प्रतिबंधात्मक स्थानबद्धता या कारणाखाली जर एखाद्या व्यक्तीला अटक केली असेल तर त्याला वरील हक्क प्राप्त होत नाही. वरील हक्क कोणते? की त्याला अटकेची कारणं सांगण्याची गरज नाही, त्याला वकिलाचा सल्ला घेण्याचा हक्क त्याला नसेल, शिवाय त्याला 24 तासासमोर दंडाधिकाऱ्यासमोर हजर करायचं आहे हे कलमसुद्धा त्याला लागू होणार नाही. ठीक आहे. क्रमांक 2चा अपवाद, अटक न्यायालयाच्या आदेशानं जर झाली असेल किंवा कर न भरल्यास किंवा दिवाणी कायद्यानुसार जर अटक झाली असेल तर वरील हक्क त्या व्यक्तीला प्राप्त होत नाही. कारण कर न भरल्यास किंवा दिवाणी कायद्यानुसार किंवा न्यायालयाच्या आदेशाने जी अटक होते ती अटक पूर्वसूचना देऊनच केलेली अटक असते. त्यामध्ये वरील हक्क त्या व्यक्तीला प्राप्त होत नाही. असं साधारण कायद्यामध्ये व्यक्तीला जे हक्क प्राप्त होतात त्याचे हे 2 अपवाद या ठिकाणी याच कलमामध्ये देण्यात आले. कलम 22 साधारण कायदा आणि स्थानबद्धता कायदा यामध्ये मिळणारा जे हक्क आहेत व्यक्तीला ते हक्क आणि त्याचे अपवाद. मग क्रमांक 2, स्थानबद्धता कायद्यानुसार व्यक्तीला कोणते हक्क प्राप्त आहेत. त्यामध्ये क्रमांक 1, स्थानबद्ध केलेल्या व्यक्तीस अटकेची कारणं सांगणं गरजेची आहेत. पण ही कारणं जर सामाजिक किंवा सार्वजनिक हिताविरुद्ध जाणारी असतील, ही कारणं सांगितल्यामुळे सार्वजनिक हित धोक्यामध्ये असेल, अशा परिस्थितीमध्ये अटक केलेल्या व्यक्तीला स्थानबद्धता कायद्याने त्याला कोणत्या कारणाने अटक केली हे कारण त्याला सांगण्याची गरज नाही. क्रमांक 2, व्यक्तीला 3 महिन्यांपर्यंतच स्थानबद्ध करता येते. बघा, व्यक्तीला 3 महिन्यापर्यंतच स्थानबद्ध करता येते, त्यापेक्षा जास्त नाही. 44व्या घटना दुरुस्तीने 1978 मध्ये हा जो 3 महिन्याचा कालावधी आहे याला 2 महिने केला आहे, परंतु अजून त्याची कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केलेली नाही. म्हणून जर स्थानबद्धता कायद्याने एखाद्या व्यक्तीला किती दिवसांपर्यंत स्थानबद्ध करता येते असा जर का प्रश्न असेल तर तुमचं उत्तर हे 3 महिन्यांपर्यंत हेच असेल. क्रमांक 3चा अधिकार किंवा हक्क, व्यक्तीला जर 3 महिन्यांपेक्षा जास्त स्थानबद्ध करायचे असेल किंवा 3 महिन्यांपेक्षा जास्त स्थानबद्धतेसाठी सल्लागार मंडळाची परवानगी घेणं आवश्यक आहे. आणि या सल्लागार मंडळामध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, ज्यामध्ये आजी, माजी आणि पात्र उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी जे लोक पात्र असतात
त्या व्यक्तींचा समावेश या सल्लागार मंडळामध्ये असते. आणि या सल्लागार मंडळाने जर परवानगी दिली असेल तरच त्या व्यक्तीला 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी स्थानबद्ध करता येते. परंतु क्रमांक 4च्या मुद्द्यामध्ये सांगितलंय की स्थानबद्ध केलेल्या व्यक्तीस त्याच्या प्रतिनिधीमार्फत त्या व्यक्तीची बाजू मांडण्याची संधी मात्र या ठिकाणी स्थानबद्धता कायद्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीला मिळते. त्या व्यक्तीच्या प्रतिनिधीमार्फत, स्वतः तर मांडू शकत नाही कारण तो तर स्थानबद्धच आहे, तर त्या व्यक्तीच्या प्रतिनिधीमार्फत त्याची बाजू मांडण्याची संधी त्याला या स्थानबद्धता कायद्याने मिळते. 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ स्थानबद्धता संसद करू शकते. आधी आपण समजून घेतलं की 3 महिन्यांपेक्षा जास्त जर स्थानबद्ध करायचं असेल तर सल्लागार मंडळाची परवानगी लागते. पण संसदेने जर असा काळ वाढवला असेल एखाद्या व्यक्तीचा स्थानबद्धतेचा तर संसद वाढवू शकते. 3 महिन्यांपेक्षा जास्त वेळ एखाद्या व्यक्तीला संसद स्थानबद्ध करू शकते. मग त्या केसमध्ये तो सल्लागार मंडळाचा विचार घेईल किंवा विचार घेणार नाही. सल्लागार मंडळाचा विचार संसदेवरती बंधनकारक नाही. स्थानबद्धतेचा महत्तम कालावधी ठरवण्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे? संसदेला. जास्तीत जास्त एखाद्या व्यक्तीला किती काळापर्यंत स्थानबद्ध करून ठेवायचं हा कालावधी सुद्धा कोण ठरवणार? तर भारतीय संसद ठरवणार. मित्रांनो, या घटकावरती सुद्धा काही मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न विचारले गेले. त्यामध्ये आपण एक सरावासाठी प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 4, परकीय व्यक्तींना उपलब्ध असलेले मूलभूत हक्क व त्या संदर्भात राज्यघटनेतील कलम यांच्या जोड्या दिल्या आहेत. मित्रांनो, हा प्रश्न STI 2016ला विचारला आहे. मग एका कॉलममध्ये तुम्हाला मूलभूत हक्क दिलेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये कलम दिलाय. मग पहिला मूलभूत हक्क आहे कायद्यासमोर समानता, दुसरा आहे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण, तिसरा आहे धार्मिक स्वातंत्र्य आणि चौथा आहे शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण. कलमांमध्ये दिले कलम 1 28, कलम 2 14, कलम 3 25 आणि कलम 4 21. खाली तुम्हाला 4 पर्याय दिलेत. त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि तो कमेंटच्या स्वरूपात माझ्यापर्यंत पोहोचवायचा आहे. योग्य उत्तर मी तुम्हाला त्या ठिकाणीच सांगेल. परंतु हे सर्व अधिकार कोणत्या कलमामध्ये आहेत हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, या पद्धतीनं आपण भाग 14 मध्ये मूलभूत हक्क कलम 21 ते कलम 22 ह्यांचा अभ्यास केला. धन्यवाद.